निमाड प्रांतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील वाघोड येथील श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या माघ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमेदरम्यान पार पडणाऱ्या यात्रा महोत्सवाचा ध्वज माघ शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी दिनांक 19 जानेवारी रोजी उभारण्यात आला। त्यामुळे पहिल्या शनिवार निमित्त 24 जानेवारी पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। माघ शुक्ल पक्षातील पहिल्या सोमवारी यात्रोत्सवाचे ध्वजारोहण झाल्याने व वसंत पंचमी नंतर पहिल्या शनिवार पासून म्हणजे 24 जानेवारी पासून यात्रा महोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून रस्ते, पाणी व दिवाबत्तीची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहे। 26 जानेवारीला मुख्य यात्रोत्सव पार पडणार आहे। माघ शुक्ल दुसऱ्या सोमवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी श्री सीताराम मुंजोबा महाराजांचा मुख्य यात्रोत्सव होणार आहे। तसेच माघी एकादशी निमित्त 30 व 31 जानेवारी रोजी वाघोड ग्रामस्थ व जळगाव येथील श्री संत आप्पा महाराजांनी अर्पण केलेला गौरी शंकर सुस्वरूप श्री कुंवर स्वामी महाराजांचा रथ पालखी सोहळा पार पडणार आहे। श्री सीताराम मुंजोबा यात्रोत्सवाची सांगता 1 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने वाघोडसह पंचकोशीतील तसेच खानदेश व निमाड प्रांतातील लाखो भाविकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे। लाखो भाविकांचे श्री सीताराम मुंजोबा देवस्थानातील विशाल पिंपळ वृक्ष भाविक भक्तांसाठी असीम श्रद्धास्थान ठरला आहे। परिणामी माघ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमे दरम्यान वरणबट्टी, चांदीचे पाळणे, चांदीचे कडदोडे तसेच लोण्याचा गोळा पिंपळाला नवस फेडण्यासाठी मध्य प्रदेशातील निमाड प्रांतातून तसेच खानदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। यावेळी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व मुंजोबा